हॅलो फ्रेंड्स, शीतल लाईफ चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करते। आजची स्पेशल रेसिपी आहे शेवाळ्या। गुळाच्या आहेत, गावाकडच्या आहेत। तर आपण आता कढईमध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे। तर पाणी टाकल्यानंतर चांगलं गरम होऊ द्यायचं आहे, म्हणजेच उकळी येऊ द्यायची आहे। नंतर आपण गूळ टाकणार आहोत त्याच्यामध्ये आणि गूळ चांगला विरघळून घ्यायचा आहे। बघू शकता आता व्हिडिओमध्ये की मी गूळ टाकलेला आहे आणि गुळाला चांगलं मिक्स करून घेणार आहे। तर गावाकडच्या शेवाळ्या आहेत, नक्की बनवून बघा। ही रेसिपी खूप छान लागते आणि लहान पोरांसाठी तर एकदम उत्तम आहे। तर आता पूर्ण गूळ विरघळू द्यायचा आहे आणि नंतरला आपण याच्यामध्ये तूप टाकणार आहोत आणि तूप टाकल्यानंतर आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे परत एकदा। तर या शेवाळ्या बनवता बनवता मला एकदम जुनी आठवण आली। तर आमच्यासाठी आई नेहमी हाताने शेवाळ्या करत होती पहिले। आता मशीनं निघालेल्या आहेत, त्याच्यामुळे खूप सोप्या झाल्या आहे आता शेवाळ्या। पहिले आम्ही सगळेजण हातानेच करत होतो, आमची आई घरीच सगळं बनवत होती। तर या शेवाळ्या जाड आहेत पण खूप छान लागतात, मस्त गुळाच्या बनवतोय आपण। तर अशा प्रकारे आता सगळं मिक्स केलेलं आहे आणि आपण या शेवाळ्या टाकणार आहोत पाण्यामध्ये। तुम्ही ब्लॉगमध्ये बघू शकताय की मी आता गुळाच्या पाण्यामध्ये शेवाळ्या सगळ्या टाकणार आहे आणि परत एकदा चांगलं मिक्स करून घेणार आहे। तर अशा प्रकारे ह्या शेवाळ्या बनतात। तर ह्या शेवाळ्यांना याच पाण्यामध्ये चांगलं शिजवून घ्यायचं आहे आणि थोडंसं झाकून पण द्यायचं आहे। मग त्याच्यामध्ये आपण काजू, बदाम, वेलदोडे सगळं टाकणार आहोत। खूप छान लागतात। तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये मला सांगा आणि ब्लॉग पूर्ण बघितला असेल तर छोटंसं लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा फ्रेंड्स। बाय।